आपले लिगल एडचे जज साहेब अमोल शिंदे, आमचे इथले अध्यक्ष प्रसाद पाटील साहेब, सरांसोबत भरपूर काम केलं मी पूर्वी ज्युनियर असताना. आहे बरोबर. आपले इथले अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष आमचे मित्र अनंत पाटील, ज्यांच्याशी नवीनच आणि चांगली मैत्री झाली असे संतोष पवार साहेब, अमित देशमुख, श्रीराम ठोसर, राजेंद्र माळी आणि सरांची ओळख करून घे. टच करायला नाही लागलं. तू हा कुठला लावला? सर्वप्रथम अलिबाग कोर्टात मला इन्व्हिटेशन देऊन बोलवलं चर्चा करण्याकरता. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. मी इथे फार पूर्वी यायचो. सर त्यावेळी DGP होते आणि माझे सिनियर होते बाबर देसाई म्हणून. त्यांच्यासोबत मी ज्युनियर बनून यायचो आणि तुमचे उपाध्यक्ष माझे चांगले मित्र आहेत. ते मला नेहमी आदल्या दिवशी बोलवायचे. आता अलिबागचे वकील आदल्या दिवशी कशाला बोलवतात ते नको सांगा. आजही त्यांनी बोलवलं होतं मला, पण ते शक्य नाही झालं. नेक्स्ट टाइम मी येईन. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट किंवा आत्ताचा भारतीय साक्ष अधिनियम हा नवीन कायदा आणि जुना कायदा असा जो काही द्वंद्व आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यासाठी तयारी करावी लागेल. आणि मूळ कायदा माहीत असणं गरजेचं आहे, कारण पेंडिंग केसेसला याच्या पुढेही जुना कायदाच लागू राहणार आहे. तर 170 शेवटचं कलम जे आहे, तर त्याच्यामुळे ज्या पेंडिंग केसेस राहतील, प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला जातो की 1 जुलै नंतर काय होईल. तर इम्पॅक्ट पहिला त्याचा असा राहील की पेंडिंग केसला जो आपला जुना कायदा आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट तोच लागू राहील. आणि त्याच्यानंतर ज्या केसेस आहेत, आपण जर ते सेक्शन्स पाहिलेत तर त्याच्यामध्ये ते क्लिअर लिहिलेलं आहे की याच्या पुढे येणाऱ्या केसेस ज्या आहेत त्यांना फक्त तो नवीन कायदा लागू राहील. याचा अर्थ पेंडिंग केसेस ज्या आहेत त्याची तयारी तशीच राहील आणि आपल्याला जुना इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हा पॅरलली माहिती असणं गरजेचं राहील. तर हे पहिले क्वेरी आपली सॉर्ट झाली की पेंडिंग केसेस जुना कायदा, नवीन त्याच्यानंतर ज्या येतील तो नवीन कायदा आहे. प्रॅक्टिकली स्ट्रक्चर वाईज एव्हिडन्स ऍक्ट जर पाहिला तर जुना किंवा नवीन फार मोठा काही फरक राहिलेला नाही. त्याच्यामुळे असं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही की आपल्याला जुना माहिती नाही किंवा काही तरतुदी माहिती नाहीत किंवा नवीनच्या किंवा असं काही विषय नाही. जुना नवीन ऑलमोस्ट सेम जातो. मी हे लेक्चर पूर्वी काही माझ्या मित्रांसोबत दिलं होतं, परंतु नवीन लोक आहेत म्हणून मी पुन्हा ओरिजिनल पासून सुरुवात करतो. पवार साहेब, तर आपल्याकडे नेहमी असं बोललं जातं की कन्व्हिक्शन रेट 5%, 7%, DGP साहेब तो वाढवण्याचा प्रयत्न करतायत. ऑलमोस्ट माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की पोलिसांच्या केसेस 90% खऱ्या असतात. मी इथे बोलतोय, क्रिमिनल लॉयर आहे, उगाच कोर्टात वापरू नका. पण मग ह्या केसेस कन्व्हिक्शन कडे जात का नाही? किंवा बरेचसे वेळेला आपल्याला जेन्युइन क्लायंट असतो पण आपण त्याला रिझल्ट देऊ शकत नाही. आपण सगळे मिळून एकच उत्तर देतो. अगदी आमचे जज साहेब सुद्धा एकच उत्तर देतात की सिद्ध नाही झालं साहेब, कोर्टामध्ये सिद्ध नाही झालं. द रिझन इज आपल्याकडे जो कायदे आहेत ते एखादी गोष्ट तुम्ही प्रूव्ह केली किंवा नाही केली याच्या आधारावरती त्याचं जजमेंट होईल. सत्य किंवा असत्य मूवीज मध्ये चालेल पण कोर्टात नाही चालणार. कोर्टात मध्ये ते सिद्ध झालं किंवा नाही झालं याच्याच आधारावरती केस चालते, याच्याच आधारावरती इश्यूज डिसाईड होतात, याच्याच आधारावरती चार्ज डिसाईड होतो. आणि सिव्हिल असू देत क्रिमिनल असू देत हा कॉमन कायदा आहे जो दोन्हीकडे लागू आहे. त्याचं महत्व याच्यावरूनच लक्षात येतं की जे सिद्ध होणार तर ते या कायद्याच्या आधारे सिद्ध होणार.
आणि मग ते सिद्ध कसं करायचं, कोणी एव्हिडन्स द्यायचा, कसा द्यायचा आणि त्याचा ऍडमिसिबल बनवायचं कसं. द मोमेंट आपण त्याला ऍडमिसिबल बनवला की तो कोर्टात ग्राह्य पुरावा म्हणून वाचता येईल. आणि ही लढाई त्या एव्हिडन्स ऍक्टच्या आधारे आपल्याला समजून घ्यायची किंवा करायची. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो एव्हिडन्स ऍक्ट समजून घेत असताना की ज्युनियर डेज मध्ये म्हणा किंवा अगदी कॉलेजचं शिक्षण घेत असताना एव्हिडन्स ऍक्ट वाचता येत नाही किंवा तो समजत नाही. त्याची जी भाषा आहे ती समजत नाही. मी माझ्या आधीच्या भाषणात पण सांगितलं होतं, आताही मी तेच सांगतो. ते 9 एक मॅजिकल वर्ड्स आहेत, 9 मॅजिकल वर्ड्स. हे 9च्या 9 शब्द जर का आपण पाठ केले किंवा ते लक्षात ठेवले तर एव्हिडन्स ऍक्ट शिकायला सोपा आहे. हा 150 वर्षापूर्वीचा कायदा ब्रिटिशांनी बनवला, म्हणजे कॉमनवेल्थ कंट्रीज ज्यांच्यावरती ब्रिटिशांनी राज्य केलं त्या कंट्रीज करता हा बनवला गेला आणि तो 150 वर्षानंतर इंटॅक्ट राहिला. जवळजवळ आता एवढ्या वर्षानंतर आपण तो नवीन कायद्यामध्ये स्वरूप करायचं ठरवलं, परंतु 150 वर्षांनी सुद्धा या कायद्यात नवीन कायदा जो आपण 2023 म्हणतो त्याच्यात फार काही बदल करण्याची गरज नाही लागली. यावरून तो ड्राफ्ट करणाऱ्याची बुद्धिमत्ता आपण समजू शकतो की काय बुद्धिमत्ता असेल की त्याने नेक्स्ट 150 वर्षानंतर सुद्धा बदललेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक्सेप्ट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स किंवा महिलांकरता काही विशेष तरतुदी टाकल्यात, याच्या व्यतिरिक्त त्या कायद्यात आज सुद्धा बदल झालेले नाही. केवळ त्याला ते एक ब्रिटिशांचं नाव लागू नये म्हणून आपण सर्व तिन्ही कायद्यांमध्ये भारतीय शब्द ठेवलाय, पण त्याचा मूळ कंटेंट आजही तसाच आहे. आता हा कंटेंट काय किंवा हा ऍक्ट समजून कसा घ्यायचा किंवा त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे ते जर समजायचं असेल तर आपल्याला ते 9 शब्द मी रिपीट करेन की ते लक्षात ठेवायचे. ते लक्षात ठेवले की ऍक्ट संपूर्ण एखाद दुसरा सेक्शन माझ्याकडून राहून जरी गेला तरी त्या 9 शब्दांच्या आधारे तुम्ही या ऍक्ट मधला कुठलाही सेक्शन किंवा त्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. तर फर्स्टली विल गो टू सेक्शन 2, डेफिनेशनचा जो भाग आहे. ते 9 शब्द मला जसे पाहिजे तसे मी क्रोनॉलॉजिकली अरेंज केलेत आणि स्क्रीनवरती आपल्याला ते दिसतील. आता पहिले जे 3 शब्द दिसतील आपल्याला ते फॅक्ट आहे, फॅक्ट इन इश्यू आहे आणि तो एक रिलेव्हंट म्हणून आहे. लेट अस टेक दीज 3 वर्ड्स ऑनली. फॅक्ट, फॅक्ट इन इश्यू आणि रिलेव्हंट फॅक्ट. फॅक्ट काय आहे तर जे परसिव्ह करतो आपण, परसिव्ह करतो म्हणजे काय, ते जी 5 आपली ज्ञानेंद्रिय आहेत त्यांनी जे आपल्याला कळतं ते फॅक्ट्स आहेत. जे आपण डोळ्यांनी पाहिलं, टच केलंय, कानाने ऐकलंय, स्मेल केलंय, टेस्ट केलंय, हे आपले ज्ञानेंद्रिय झाले, ते फॅक्ट्स मध्ये आहेत. आणि एक शेवटी एक शब्द वापरलाय मेंटल स्टेट, ज्याला आपण पुढे जाऊन कधीतरी इंटेन्शन बोलणार, मोटिव्ह बोलणार. तर दॅट इज इन दी फर्स्ट पार्ट, दॅट इज फॅक्ट्स. क्लिअर होतंय? मी ते वाचत नाहीये, आपण स्क्रीनवरती बघू शकता. थिंग्स विच कॅन बी परसिव्ड आणि मेंटल स्टेट, या 2 गोष्टी फॅक्ट्स मध्ये येतात. सेकंड जो महत्वाचा शब्द आहे तो फॅक्ट इन इश्यू आहे. फॅक्ट इन इश्यू म्हणजे काय, ज्या गोष्टींवरती आपण कोर्टामध्ये नेहमी कोणाच्या तरी विरुद्ध भांडत असतो. क्रिमिनल केस असेल तर पवार साहेब असतात, सिव्हिल असेल तर आपल्याला एक पेड आणि कणखर अपोनंट येतो गौरव सारखा. तर हे जे अपोनंट आल्यानंतर प्रत्येक वेळेला कोर्ट सांगतं की चार्ज फ्रेम करावा लागेल. व्हॉट इज चार्ज? शॉर्ट मध्ये ज्या गोष्टी आरोपी प्लीड करत नाही किंवा तो स्वतःला नॉट गिल्टी म्हणतो किंवा सिव्हिल केसमध्ये रिटन स्टेटमेंटमध्ये डिनाय करून टाकतो. डेव्हलपमेंट अग्रीमेंट असेल, स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा असेल, तर ज्या गोष्टी अपोजिट पार्टी नाकारतो आणि मग जज साहेबांना ते जे 2 गोष्टी कॉन्ट्राडिक्ट म्हणजे ज्या मान्य केलेल्या नाहीत समोरच्या पार्टीने, अशा गोष्टींना ते इश्यूज मध्ये फ्रेम करतात की ए पार्टीने असं प्लीडिंग घेतलंय आणि बी पार्टीने ते नाकारलंय.
तर नॅचरली इश्यू कसा फ्रेम होतो की वेदर प्लेंटी प्रूव्ह दॅट देअर एक्झिस्ट अ डेव्हलपमेंट अग्रीमेंट. का लिहितो तो? द रिझन डिफेंडंट ते अग्रीमेंट डिनाय करतात किंवा कधी कधी डिफेंडंट ते अग्रीमेंट मान्य करतो, पण अतिशय कल्पकतेने लिहितो की इट इज नॉट एन्फोर्सिएबल. ते रजिस्टरच नाहीये, ते वाचताच येणार नाही. मग तसा इश्यू फ्रेम करतात कोर्ट की वेदर प्लेंटी प्रूव्ह दॅट इट इज एन्फोर्सिएबल ऑर नॉट. इश्यूज किंवा चार्जचं बर्डन कोणावरती जातं? तर जो व्यक्ती कोर्टात जातो त्याच्यावर, जो प्लीड करतो, क्लेम करतो, त्याच्यावरती ते बर्डन जातं. फॅक्ट दॅट इज फॅक्टिंग इश्यू. क्लिअर होतो कॉन्सेप्ट? फॅक्ट अख्खी रूम झाली. फॅक्ट इन इश्यू, ज्या दोन पार्टीज भांडतायत त्यांनी एकमेकांचे कंटेन्शन्स डिनाय केले आणि ते डिसाईड करण्याकरता कोर्ट ते जजमेंट देण्याकरता जे मुद्दे काढतात, दॅट इज फॅक्टिंग इश्यू. क्लिअर? थर्ड शब्द रिलेव्हंट, दॅट इज रिलेव्हंट फॅक्ट. रिलेव्हंट फॅक्ट म्हणजे काय? फॅक्टिंग इश्यू सिद्ध करण्याकरता ज्या छोट्या छोट्या गोष्टींचे आधार आपण घेऊ, दॅट इज रिलेव्हंट फॅक्ट. रिलेव्हंट फॅक्ट म्हणजे काय? तर अजून थोडंसं डिटेलमध्ये जाऊ आपण की डेव्हलपमेंट अग्रीमेंट एन्फोर्सिएबल आहे किंवा नाही, असा इश्यू फ्रेम झाला. आता तो इश्यू फ्रेम झाल्यानंतर हँडरायटिंग एक्सपर्टचं ओपिनियन देतो आपण किंवा सेक्शन 17 खाली ते रजिस्टर आहे किंवा नाही असा एखादा मुद्दा काढतो. आता इश्यू फ्रेम असा आहे का की वेदर दिस अग्रीमेंट इज रजिस्टर्ड ऑर नॉट, और इफ इट इज नॉट रजिस्टर्ड वेदर इट इज ऍडमिसिबल ऑर नॉट, असा इश्यू फ्रेम नाही होतो. इश्यू फ्रेम काय होतो की वेदर इट इज एन्फोर्सेबल, आणि मग ते एन्फोर्सेबल आहे किंवा व्हॅलिड आहे किंवा नाही आहे हे सिद्ध करण्याकरता आपण छोट्या छोट्या गोष्टींचा वापर करतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत की हँडरायटिंग एक्सपर्ट आहेत. एखादा विटनेस येऊन सांगतो की माझ्या समोर ते अग्रीमेंट झालेले आहेत, मी सहीच्या वेळेस तिथे हजर होतो. कन्सिडरेशन सिद्ध करण्याकरता बँकेचे स्टेटमेंट देतो. मर्डर ट्रायल मध्ये स्पॉट ऑफ ऑफेन्स दाखवतो, ब्लड स्टेन क्लोज दाखवतो, वेपन्स दाखवतो. हे छोटे 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 पार्ट घेऊन आपण काय करतो? तो जो इश्यू फ्रेम केलेला आहे सिव्हिल कोर्टात किंवा चार्ज फ्रेम केलेला आहे क्रिमिनल कोर्टातून, तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तर रिलेव्हंट शब्दाचा अर्थ क्लिअर झाला. रिलेव्हंट फॅक्ट आर दोज फॅक्ट्स विच आर यूज टू प्रूव्ह फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट इन इश्यू अजून थोडंसं डिटेलमध्ये जायचं, सबस्टॅन्शियल लॉवरती जातो, म्हणजे वेदर ऑफेन्स अंडर सेक्शन 302 मेड आउट झाला की नाही झाला. आता तो 302 सिद्ध करण्याकरता जे इतर गोष्टी वापरतो आपण, मोटिव्ह वापरतो, दुश्मनी वापरतो, आय विटनेसेस आणतो, सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स आणतो, कॉन्स्पिरसी करता एखादी गोष्ट एकत्र बसलेले पुरावे वापरतो. हे जे छोटे छोटे पार्ट एकत्र करतो आणि फॅक्ट इन इश्यू प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह करतो. तिन्ही शब्द क्लिअर झाले. आपण सिनियर मंडळी आहात, थोडेसे ज्युनियर लोक आहेत म्हणून साधी भाषा वापरतो सर. फॅक्ट संपूर्ण चार्जिंग, फॅक्ट इन इश्यू वेदर ऑफेन्स अंडर सेक्शन 326, 320, वेदर क्रुएल्टी इज प्रूव्ड फॉर डिवोर्स. रिलेव्हंट तो फॅक्ट इन इश्यू सिद्ध करण्याकरता ज्या इतर छोट्या छोट्या गोष्टी करून आपण फॅक्ट इन इश्यू सिद्ध करणार. हे तीन शब्दांचा वापर प्रत्येक सेक्शन मध्ये आपल्याला केलेला दिसून येईल. आणि मग याच्या पुढे ते जे कन्फ्युजन आहे की फॅक्ट आणि रिलेव्हंट फॅक्ट, हे कन्फ्युजन डोक्यातून पूर्णपणे काढून टाकायचं. नाउ द नेक्स्ट 3 वर्ड्स, थोडस प्रूव्ह, डिस्प्रूव्ह आणि नॉट प्रूव्ह. हे 3 शब्द शकत असताना आपल्याला त्याच्या पोटामध्ये अजून 2 शब्द आहेत. एक्झिस्टन्स इज प्रूव्ह आणि नॉन एक्झिस्टन्स इज प्रूव्ह. प्रूव्ह म्हणजे एक्झिस्टन्स इज प्रूव्ह, सिद्ध केलं. नॉट प्रूव्ह, प्रूव्ह सुद्धा नाही केलं आणि डिस्प्रूव्ह सुद्धा नाही. डिस्प्रूव्ह, नॉन एक्झिस्टन्स इज प्रूव्ह. क्लिअर होतंय? प्रूव्ह 302चा गुन्हा ए ने केला, एक्झिस्टन्स इज प्रूव्ह. पीआय परेड मध्ये आरोपीला ओळखलाच नाही, साक्षीदार होस्टाईल झाले,
म्हणजे काय, डिस्प्रूव्ड, प्रॉसिक्युशन फेल टू, म्हणजे नॉन एक्झिस्टन्स आपण दाखवून दिलं की ते एक्झिस्ट मध्ये करत नाही. लास्ट वन नॉट प्रूव्ड म्हणजे ना ए पार्टीने काही त्याच्यावरती टच केलं ना बी पार्टीने टच केलं आणि तो विषय तसाच अधांतरी राहिला, त्याच्यावरती दोन्ही पार्टीने एव्हिडन्स दिला नाही. सो दॅट इज नॉट प्रूव्ड. नॉट प्रूव्ड आणि डिस्प्रूव्ड मध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. डिस्प्रूव्ड मध्ये एव्हिडन्स लीड केलाय आणि नेगेटिव्ह आस्पेक्ट सिद्ध केलाय. नॉट प्रूव्ड मध्ये टचच केलेला. कॉन्सेप्ट क्लिअर होतं. प्रूव्ड, डिस्प्रूव्ड, नॉट प्रूव्ड. शेवटचे 3 शब्द, हे शेवटचे 3 शब्द झाले की आपल्याला एव्हिडन्स ऍक्ट बऱ्यापैकी कळालं. शेवटचे 3 प्रिझम्पशन्स वरती आहे, मे, शॅल आणि कन्क्लुसिव्ह प्रूफ. मे डिस्क्रिप्शन राहील, शॅल सिद्ध म्हणजे ते प्रिझम्पशनला व्हॅलिडेट करेल आणि कन्क्लुसिव्ह प्रूफ म्हणजे तुम्हाला ते प्रिझम्पशन डिस्प्रूव्ह करण्याचा अधिकार राहणार नाही. क्लिअर होत आहे? मे, शॅल आणि कन्क्लुसिव्ह. क्लिअर कॉन्सेप्ट? डॉक्युमेंटला मी नंतर सेपरेटली टच करतो, पण तुम्ही वाचून घेऊ शकता तो. तर हे 9 शब्द एकदा कळाले तर एव्हिडन्स ऍक्ट समजायला सोपा जातो. जो आपण म्हणतो की तो त्याची भाष्य रचना किंवा रचना जी आहे ती प्रॉपर नाहीये, पण हे 9 शब्दांचे कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि मग कुठलाही सेक्शन कधीही वापरून घ्या. यू विल एबल टू अंडरस्टँड दिस. जर त्याचे मिनिंग कळाले, त्याचे अर्थ कळाले तर ते समजायला थोडेसे सोपे जातील. नवीन ऍक्ट, जुना ऍक्ट हे डेफिनेशन सेम आहे. तो जो शेवटचे 3 शब्द सांगितले त्याला सेपरेट सेक्शन होता, सेक्शन 4 म्हणून, तो आता कट करून डेफिनेशनच्या पार्टमध्ये मर्ज करून टाकला. आणि सेक्शन 2 जो आहे एव्हिडन्स ऍक्टचा, ओरिजिनल एव्हिडन्स ऍक्टचा, हा 1938 सालीच डिलीट मारला होता, पण प्रत्येक वेळी तो रिफ्लेक्ट व्हायचा आपल्या पुस्तकात. तर हे 2 सेक्शन आता उडवून टाकले. त्याच्यामुळे सेक्शन 4 जो आहे तो डेफिनेशन पार्टमध्ये मर्ज केला. क्लिअर? आता थोडस पुढे जाऊ आपण की एव्हिडन्स लीड काय करायचं. दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ एव्हिडन्स ऍक्ट. कमिंग टू दी केस, की काय प्रूव्ह करायचं किंवा कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं. तर सेक्शन 3 बघा आपण. ज्या ज्या ठिकाणी रेलेव्हंट असेल तिथे फक्त मी ते सेक्शन वाचतो. मी नवीन एव्हिडन्स ऍक्ट आपण ठेवलाय स्क्रीनवरती. एव्हिडन्स कुठला दिला जाऊ शकतो किंवा कशा पद्धतीने दिला जातो त्याचा सेक्शन आहे. एव्हिडन्स मे बी गिवन ऑफ फॅक्ट इन इश्यू अँड रिलेव्हंट फॅक्ट. फॅक्ट इन इश्यू कळाला आणि रिलेव्हंट फॅक्ट पण कळाला, याचा अर्थ आपल्याला सेक्शनच कळाला. देअरफॉर आय सेड की ते 9 शब्द जर का ठेवले एव्हिडन्स ऍक्ट मधले 80 to 90% प्रॉब्लेम आपला सुटून जातो. एव्हिडन्स मे बी गिवन इन एनी सूट ऑर प्रोसिडिंग ऑफ द एक्झिस्टन्स अँड नॉन एक्झिस्टन्स ऑफ एव्हरी फॅक्ट इन इश्यू. शब्द कळतोय? ऑफ एक्झिस्टन्स अँड नॉन एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट इन इश्यू. एक्झिस्टन्स, आरोपी तिथे होता, आय विटनेसेस आहेत. नॉन एक्झिस्टन्स, TI परेडमध्ये ओळखलेला नाही, कोर्टामध्ये आरोपीने म्हणजे आरोपीला तो साक्षीदार ओळखू शकलेला नाही. नॉन एक्झिस्टन्स इज प्रूव्ह. आपण पवार साहेबांना पाहिलं असेल की सगळ्यात चीप संपली की शेवटी एक वाक्य घेतात, तो तोच आहे का, आणि मग तो सांगतो की यस तोच आरोपी. व्हॉट ही इज ट्राईंग टू डू, ही इज ट्राईंग टू प्रूव्ह एक्झिस्टन्स. मग आपण उलट तपासणी घेतो त्याची की तू यापूर्वी कधी त्याला पाहिलाय का, आज 15 वर्षांनी तू बघितला, कोर्टात आला त्यावेळी त्याला पोलिसांनी दाखवला. व्हॉट वी आर ट्राईंग टू डू, नॉन एक्झिस्टन्स. म्हणजे पुरावा कसला देता येईल आपल्याला? फॅक्ट इन इश्यू, रिलेव्हंट फॅक्ट, एक्झिस्टन्स, नॉन एक्झिस्टन्स ऑफ एव्हरी फॅक्ट इन इश्यू ऑफ सच अदर फॅक्ट्स आज हिअर इन आफ्टर डिक्लेअर टू बी रिलेव्हंट. नेक्स्ट लाईन इज इम्पॉर्टंट, अँड ऑफ नो अदर्स. म्हणजे रिलेव्हंट फॅक्ट आणि फॅक्ट इन इश्यू सोडून कधीही पुरावा देता येणार नाही. म्हणून आपल्याला जज साहेब नेहमी सांगतात हे
प्रश्न घेऊ नका. का बोलतात ते? द रिझन सेक्शन 3 एंटायटल्स देम की रिलेव्हंट आणि फॅक्ट इन इश्यूच्या व्यतिरिक्त पुरावा द्यायचा नाही असं सेक्शन मध्ये म्हणलं. बरेच वेळेला वाद होतात ते आपले, कोर्ट सांगतात की याची काही गरज नाही. ते गरज नाही जे म्हणण्याचा जो प्रोव्हिजनचा वापर करतात तो ती लाईन आहे ती, अँड ऑफ नो अदर्स. दुसरा कुठलाही पुरावा तुम्हाला देता येणार नाही. क्लिअर होत आहे? यापुढे कोर्टाशी भांडायची गरज नाही, कारण तो शब्द आहे. आणि जर भांडायचं असेल तर त्याला रिलेव्हंट फॅक्ट कसा आहे किंवा फॅक्ट इन इश्यूशी तो कसा रिलेट करतो हे जर का आपण दाखवून दिलं तर निश्चितपणे आपण कोर्टाला सांगू शकतो की ते नो अदर्स नाहीये, तो रिलेव्हंट आहे. ठीक, वकिली आहे द्वंद्वची भांडणाची, पण ते बुद्धिमत्तेचे. तर आपल्याला त्याला त्या अँडच्या आधी आणून ठेवायचं आहे, सो दॅट यू कॅन लीड दी एव्हिडन्स, सो दॅट यू कॅन आस्क दी क्वेश्चन. आपण हे कोर्टात नेहमी करतो, पण एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ते कुठे लिहिलंय हे मला आपल्याला कन्वे करायचा उद्देश होता की वेअर इट इज रिटन. तर ते इथे आहे सेक्शन 3. काय पुरावा देऊ शकतो, व्हॉट एव्हिडन्स कॅन बी लीड इन द कोर्ट, दॅट इज सेक्शन 3. क्लिअर? देन गोइंग टू द नेक्स्ट पार्ट की रिलेव्हंट फॅक्ट्स म्हणजे काय. सेक्शन 4 मध्ये, सेक्शन 4 ऑनवर्ड जेवढे आता सगळ्या तरतुदी आहेत ते रिलेव्हंट फॅक्ट्स आहेत. मगाशी मी आपल्याला इन डिटेल समजावून सांगितलंय. आता तो सेक्शन मी वाचतो की रिलेव्हंट फॅक्ट म्हणजे काय. सेक्शन 4, रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट फॉर्मिंग पार्ट ऑफ सेम ट्रान्झॅक्शन, फॅक्ट्स विच दो नॉट इन इश्यू. आपल्याला दिसत फॅक्ट्स विच कॉम आहे. फॅक्ट्स म्हणजे मगाशी जे परसिव्ह होत आहे आणि मेंटल स्टेट आहे. दो नॉट इन इश्यू म्हणजे फॅक्ट इन इश्यू नाहीये. आर सो कनेक्टेड विथ फॅक्ट इन इश्यू और रिलेव्हंट फॅक्ट ॲज टू फॉर्म पार्ट ऑफ सेम ट्रान्झॅक्शन आर रिलेव्हंट. जो फॅक्ट इन इश्यू मध्ये नसेल, म्हणजे 326 होतो का नको ते नसेल, पण तो क्लोजली कनेक्टेड आहे टू आयदर विथ रिलेव्हंट फॅक्ट और फॅक्ट इन इश्यू. एखादं अग्रीमेंट आहे, त्याच्यावरचे अंगठे आहेत आणि त्या अंगठ्या संदर्भातला हँडरायटिंग एक्सपर्ट किंवा त्या थंब इम्प्रिंटचा रिपोर्ट असेल. तो डायरेक्टली फॅक्ट इन इश्यूशी कनेक्टेड नाहीये, परंतु तो रिलेव्हंट फॅक्टला सिद्ध करेल की हाच त्याचा एक्झिक्युटर आहे किंवा नाही आहे, म्हणजे एक्झिस्टन्स किंवा नॉन एक्झिस्टन्स सिद्ध करेल. आर रिलेव्हंट whether they occurred at the same time and place or at a different time and place. हे ठिकाणी गुन्हा होतो आणि कॉन्स्पिरसी तिसऱ्याच ठिकाणी. जसं मागाशी म्हटलं की आनंद पाटील आम्हाला बोलवतात आदल्या रात्री, तिथे रस्ते जाते, तिथे कॉन्स्पिरसी रस्ते की उद्या कोर्टात काय करायचं. क्लिअर होत आहे? इट इज आयदर ॲट अ सेम प्लेस आर ॲट अ डिफरंट प्लेसेस. दीज आर रिलेव्हंट फॅक्टचं डेफिनेशन. कॉन्सेप्ट क्लिअर होतोय? सेक्शन वाचता येतोय आणि सेक्शन कळतोय. व्हॉट इज इम्पॉर्टंट, माझा उद्देश आजचा एकच आहे की आपल्याला एव्हिडन्स ऍक्ट जे सेक्शन वाचायलाच कठीण जातात आणि वाचले तरी कळत नाहीत, ते वाचायचे कशी आणि त्याच्या शब्दांची रचना कशी समजून घ्यायची, दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. एकदा का ते बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाले की पुढचे सेक्शन एकदम सेफली आणि एकदम स्मूथली जाते. आता याच्या पुढचे जेवढे सगळे सेक्शन आहेत, ज्याला आपण लिगल टर्म्स मध्ये रेस जेस्टे म्हणतो किंवा कनेक्टेड फॅक्ट्स म्हणतो, ते काय आहेत? तर मोटिव्ह आहे, ऍब्स्कॉन्शन आहे, टीआय परेड आहे, डाईंग डिक्लेरेशन आहेत. हे सगळे सेक्शन आता हे ज्या पुढचे चालू होते, हे काय आहेत? सगळेच्या सगळे रिलेव्हंट फॅक्ट आहेत. कॉन्सेप्ट क्लिअर होतोय? काही कन्फ्युजन झालं तर मला विचारायचं. ठीक आहे, नंतर एक 10-15 मिनिटं आपण ठेवलेत. फॅक्ट इन इश्यू बेस्ड ऑन सबस्टॅन्शियल लॉ, IPCA, मोका आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट आहे. हे सबस्टॅन्शियल लॉ आहे, ज्याच्या आधारे इश्यूज फ्रेम होतात. ते इश्यूज सिद्ध करण्याकरता रिलेव्हंट फॅक्ट आहेत. ते रिलेव्हंट फॅक्ट सेक्शन 4 ऑनवर्ड आहे, जे फॅक्ट इन इश्यू सिद्ध करण्याकरता वापरले जातात.
त्यातले काही मोजके आपण इम्पॉर्टंट फक्त बघू, सो दॅट वी कॅन अंडरस्टँड हाऊ टू रीड देम. सेक्शन 7, सॉरी सेक्शन 5 घेऊ. फॅक्ट विच आर ओकेजन, सेक्शन 5 are occasion, cause or effect of fact in issue or a relevant fact. Just to understand this, spot of offense पवार साहेब प्रत्येक केस मध्ये तपासतात का, तर त्या स्पॉट वरती त्या कपलच्या किंवा त्या घटनेच्या काही इम्पॅक्ट पडलेले असतात. काय इम्पॅक्ट आहे? आरोपीची किंवा डीसीची चप्पल पडलेली असते, ब्लड स्टेन पडलेले असतात, एखाद दुसरं वेपन टाकलेलं असतं, दगडफेक झाली असेल तर तीन पडलेले असतात, एखाद्या वस्तू तुटली असेल तर त्याचे पार्ट्स पडलेले असतात, बियरची बॉटलने मारलं असेल तर त्याचे काचेचे तुकडे पडलेले असतात. व्हॉट इट इज? दीज आर दी ओकेजन. आता ते परत वाचू तीच लाईन. फॅक्ट विच आर ओकेजन, कॉज ऑर इफेक्ट ऑफ फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट. क्लिअर झाला सेक्शन? म्हणजे फॅक्ट इन इश्यू किंवा रिलेव्हंट फॅक्टचा जो इफेक्ट आहे, इम्पॅक्ट आहे त्या जागेवरती, आणि तो इम्पॅक्ट आपल्याला रिलेव्हंट फॅक्ट म्हणून वापरायचा आहे, म्हणून स्पॉट ऑफ ऑफेन्स सिद्ध करतात. क्लिअर? हे प्रॅक्टिकली आपण सगळं करतोय, आपल्याला फक्त बघायचं की एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ते कुठे लिहिलंय. स्पॉट ऑफ ऑफेन्स जो जातो ऍडमिसिबल एव्हिडन्स म्हणून, तो या सेक्शनच्या आधारे, बिकॉज इट इज अन इम्पॅक्ट ऑर इफेक्ट ऑफ फॅक्ट इन इश्यू. फॅक्ट इन इश्यू काय? एने बीला मारलेलं आहे, आणि इम्पॅक्ट काय? तर त्या गाडीवरती ब्लड आहे, त्या स्पॉट वरती ब्लड आहे, तिथे वेपन पडलंय, त्याची डीसीची चप्पल पडली आहे, त्याच्या क्लोथला ब्लड आहे, त्याला ज्या व्हेकलने घेऊन गेले तिथे ब्लड लागलंय. सिव्हिल केसेस मध्ये अग्रीमेंट्स आहेत, हँडरायटिंग आहे, मगाशी जी उदाहरणं दिली ती. दीज आर व्हॉट? दीज आर दी इम्पॅक्ट ऑर दी इफेक्ट ऑर दी ओकेजन ऑफ फॅक्ट इन इश्यू. आपल्याला फक्त ती लँग्वेज समजून घ्यायची. क्लिअर? आता तो सेक्शन वाचतो. Fact which are occasion, cause or effect, immediate or otherwise, of relevant fact or fact in issue, or which constitute the state of things under which they happen. Clear होतं? मर्डर केस इमॅजिन करायची आणि स्पॉट बद्दल इमॅजिन करायचं. Which constitute the state of things under which they happen, or which afforded an opportunity for their occurrence or transactions are relevant. कॉन्सेप्ट क्लिअर होतो? ते शब्द आणि स्पॉट ऑफ ऑफेन्स, किंवा ते शब्द आणि अग्रीमेंट, ते शब्द आणि एमएलसी, ते शब्द किंवा क्रुएल्टी करता जे काय आपण रेकॉर्डिंग एव्हिडन्स देतो ते. व्हॉट आर दीज थिंग्स? दीज आर इफेक्ट ऑफ फॅक्ट इन इश्यू, आणि ते हे सगळे या सेक्शन प्रमाणे ऍडमिसिबल म्हणून येतात, आणि म्हणून ते प्रॉसिक्युशन सिद्ध करू शकतात. आपण फक्त त्या तरतुदी बघतो की बाय विच दे आर प्रूव्हिंग द थिंग. देन सेक्शन 6, मोटिव्ह, प्रिपरेशन अँड प्रिव्हियस ऑर सबसिक्वेंट कंडक्ट. एखादी दुश्मनी आहे, 4 वर्षांपूर्वी अमुक अमुक भांडण झालं होतं, काय झालं होतं, घटना घटायच्या 10 दिवस आधी एखादा माणूस गायब होऊन जातो, कॉन्स्पिरसी ठेवतो, किंवा घटना घडल्यानंतर पळून जातो. पवार साहेबांचं नेहमीचा आर्ग्युमेंट आहे ऍब्स्कॉन्ड होता. तर तो घटना घडल्यानंतर तपासाला उपलब्ध नाही, गावामधून गायब आहे. आता गावामधून गायब असणे हा काय मर्डरचा पुरावा होऊ शकत नाही, परंतु हा त्याचा सबसिक्वेंट कंडक्ट आहे, आणि तो कंडक्ट रिलेव्हंट फॅक्ट मध्ये मोडतो, आणि तो रिलेव्हंट फॅक्टच्या आधारे ते फॅक्ट इन इश्यू सिद्ध करतात. क्लिअर होतंय? अदरवाईज ऍब्स्कॉन्शन डायरेक्ट काही रिलेट नाही करत, पण ते ऍब्स्कॉन्शन ज्यावेळी आय विटनेसला कनेक्ट करेल आणि आय विटनेसच्या आधारे त्या वेपनवरचं ब्लड दाखवेल, देन ती एक चेन फॉर्म होते, आणि ती चेन फॉर्म करून ते त्यांचा मेन सेक्शन सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आपण नॉर्मल लँग्वेजमध्ये 302, 326 म्हणतो. एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ते सिद्ध काय करतात? तर फॅक्ट इन इश्यू. कॉन्सेप्ट क्लिअर? नेक्स्ट सेक्शन 7 आहे
fact necessary to explain or introduce fact in issue or relevant fact. Fact necessary to explain or introduce a fact in issue or a relevant fact which supports or rebut an inference suggested by fact in issue. थोडासा जड जाईल परत समजायला आपल्याला. आपण ओळख परेड घेतात, आरोपी अननोन असतो, दरोडा पडलेला असतो आणि मग त्याला पोलीस काही पुराव्यांच्या आधारे पकडतात आणि मग त्याला ओळख करून देतात, आयडेंटिफाय करतात. जिथे तो विक्टिम त्याला आयडेंटिफाय करतो ते या सेक्शनच्या आधारे आहे. आता ती आयडेंटिफिकेशन परेड, TI परेड ज्याला आपण म्हणतोय, ती परेड डोक्यात ठेवायची आणि आपण सेक्शन वाचू. ठीक आहे, मी पुन्हा एकदा वाचतो. Fact necessary to explain or introduce a fact in issue or a relevant fact or which supports or rebut an inference suggested by fact in issue or a relevant fact which establish the identity of anything or a person whose identity is relevant or fix the time or a place at which any fact in issue or relevant factor happened. Clear? म्हणून बऱ्याचशा वेळेला ते जजमेंट दाखवलं जातं की नुसता ओळखून उपयोग नाही, त्यांनी त्याचा रोल पण सांगायला पाहिजे. म्हणजे त्या घटनेच्या वेळेस त्याने काय केलं ते पण त्याने असे डिफेन्सेस आपण घेत असतो. तर ते सगळे जे काही TI परेडशी रिलेटेड कायदा आहे तो या सेक्शन मध्ये लिहिलाय आणि तो सेक्शन वाचला की आपल्याला कळतो. न कळण्याचं कारण एकच आहे की इथे शब्द जे वापरले जात आहेत ते सबस्टॅन्शियल लॉ मधले लॉ वापरत नाहीत, म्हणजे मर्डर वगैरे नाही वापरत. तर फॅक्ट इन इश्यू आणि रिलेव्हंट फॅक्ट हे दोन शब्द सतत वापरले जातात. एकदा का ते शब्द आपल्या सबस्टॅन्टिव्ह लॉच्या इश्यू सोबत किंवा चार सोबत कनेक्ट केले की या सेक्शनचा अर्थ आपल्याला क्लिअर होतो. कॉन्सेप्ट क्लिअर? आपण सगळे सेक्शन नाही बघणार, काही मोजके फक्त बघू शकतो. देन सेक्शन 9, when fact not otherwise relevant become relevant. Fact not otherwise relevant are relevant if they are inconsistent with fact in issue or a relevant fact. alibiचा डिफेन्स. alibiचा डिफेन्स काय सांगतो की ए ठिकाणी घटना घडली आणि त्यावेळेस मी दिल्लीला होतो किंवा UK ला होतो. सो व्हॉट वी आर ट्राइंग टू से बाय दिस की ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मी इथे नव्हतो. सो इट इज इनकन्सिस्टंट विथ फॅक्ट इन issue. अदरवाईज मी कुठे दुसऱ्या ठिकाणी असण्याचा घटनेशी काही संबंध नाही, पण समजा त्या वेळेस मी इथे नाहीये आणि मी दुसरीकडे कुठे आहे, देन इट बिकम्स रिलेव्हंट. क्लिअर कॉन्सेप्ट? आपण जो नेहमीचा डिफेन्स आहे आपला की मी इथे नव्हतो, मी त्यावेळेस दुसरीकडे होतो, त्यावेळेस CCTV बघा मी घरात होतो, CCTV चालू आहे, अमुक आहे तमुक आहे. सो व्हॉट वी आर डुईंग, आपण फॅक्ट इन इश्यू ची इनकन्सिस्टंट असलेल्या गोष्टी आणतो अँड दॅट बिकम्स रिलेव्हंट. क्लिअर? तोपर्यंत ते रिलेव्हंट होणार नाही की तुम्ही आज कुठे इथे लेक्चरला बसलाय, ते काही रिलेव्हंट असण्याची गरज नाही. पण बरोबर याच वेळेला समजा कुठेतरी एखादी घटना घडते आणि काही फॉल्स इम्प्लिकेशनचा प्रयत्न केला गेलो तर मग तुम्ही पुरावा म्हणून आमचा वापर करणार. बघा राजस्थानाच्या समोर बसलो होतो, लेक्चर चालू होतं, 4:30ला सुरू झालं, 5:30ला संपलं की तिथे एवढ्या वेळेत ठाण्याला पोहोचू शकत नाही. सो दिस बिकम अदरवाईज म्हणजे इरिलेव्हंट आहे. बट द मोमेंट यू शो की हे फॅक्ट इन इश्यूच्या इनकन्सिस्टंट आहे असं दाखवतंय, इम्प्रोबेबल आहे असं दाखवतंय, त्याने इट बिकम्स रिलेव्हंट. क्लिअर होतं? आपण नेहमी वापरतोय सर, हे फक्त आपल्याला एव्हिडन्स ऍक्ट मध्ये कुठे लिहिलंय आणि ते कसं वाचायचं, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं एवढाच पोर्शन आपल्याला समजून घ्यायचं. गोइंग लिटिल अहेड, जे काही महत्वाचे पुरावे किंवा आपण वापरतो तेवढेच फक्त दाखवतो सर. ऍडमिशन सेक्शन 15 ऑनवर्ड्स आहे. सेक्शन 21 बघू सर. 21 गौरव दिसतंय? प्रश्न तुलाच आहे, कुठला काय लिहिलंय? इन सिव्हिल केसेस
no admission is relevant if it is made either upon an express condition that evidence of it is not to be given. म्हणजे एखादं ऍडमिशन आपण देतोय परंतु त्या ऍडमिशनचा वापर ऍडमिशन म्हणून करू नका अशी जर का एक्सप्रेस कंडिशन टाकली तर तो पुरावा म्हणून वापरता येणार नाही. गौरवचं कुठलंही रिटर्न स्टेटमेंट काढायचं तो प्रत्येक ठिकाणी लिहितो विदाउट प्रेज्युडाइज टू अबाव. मी जे काही वरती म्हटलंय त्याच्या हक्काला बाधा न येता मी काही स्टेटमेंट करतो. सो व्हॉट इट इज, आपण कंटेन्शन्स घेत असताना कधी कधी आपल्याला एक भीती वाटते की समोरचा हे ऍडमिशन म्हणून तर वापरणार नाही ना, की हे ऍडमिट केलं तुम्ही, की डेव्हलपमेंट अग्रीमेंट वरती जरी सह्या असलेल्या तरी सुद्धा